नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनास मेजवानीमध्ये। आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिसळ, तीही विदर्भ स्टाईल मध्ये। चला तर मग बनवूया। सर्वप्रथम आपण हळद 1 टेबलस्पून, धने पावडर 3 टेबलस्पून, गरम मसाला 1 टेबलस्पून, मिसळ मसाला 3 टेबलस्पून, लाल मिरची पावडर 3 टेबलस्पून, मीठ 2 टेबलस्पून, 10-12 लाल सुकी मिरची, चणा डाळ 1 TSP आणि तांदूळ अर्धा TSP, 3 मीडियम टोमॅटो, 1 वाटी ड्राय कोकोनट, 3 मोठे कांदे। एका पॅन मध्ये कांदा आणि थोडं तेल घालून गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे खोबरं सुद्धा थोड्या तेलामध्ये मध्यम आचेवर ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तसेच तांदूळ लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। त्यानंतर चणा डाळ सुद्धा लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे। त्यानंतर लाल मिरची सुद्धा खरपूस होईपर्यंत भाजून घ्या। मग टोमॅटो सुद्धा सॉफ्टनेस येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये 1 वाटी तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये भाजून घेतलेली सामग्री मिक्सर मधून बारीक करून ऍड करायची आहे। मग त्या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत मंद आचेवर मसाले शिजू द्या। त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट ऍड करायची आहे। बघा आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे। यामध्ये आपण मोजलेले सर्व मसाले एक एक करून ऍड करायचे आहे। मग हे मसाले मिक्स करून झाकण ठेवून 2-3 मिनिटांपर्यंत शिजू द्या। त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून मिक्स करा आणि तेल सुटेपर्यंत झाकून ठेवा। मग त्यामध्ये रात्री भिजत घातलेले कडधान्य ऍड करून प्रॉपरली मिक्स करून घ्या। मग त्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकून 2-3 उकळी येईपर्यंत शिजून घ्या। गॅस बंद करून मिसळ मसाला ऍड करा आणि प्रॉपरली मिक्स करून घ्या। मग शेवटी कोथिंबीरने गार्निश करून घ्या आणि सर्विंग साठी तुमची डिश तयार। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा। अशाच नवीन रेसिपीसाठी अर्चनास मेजवानीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।